गुड मॉर्निंग गाईज. जसं की मी तुम्हाला काल बोलली होती की मी काल एक बड्डेला गेली होती आणि बड्डेला जाताच मी माझा पायसुद्धा मोडून आली आणि इतकं दुखत होतं ना. पण ठीक आहे, चेहऱ्यावरती नेहमी आनंदच ठेवायचा. आफ्टर देन वी हॅव डिसाइडेड दॅट की बाबा आता डॉक्टरकडे गेलंच पाहिजे, नाही तर ते खूप एक्स्ट्रीम लेवलचं काहीतरी होईल. तर त्याच्यामुळे मी लंगडतच झाली. देन वी हॅव डिसाइडेड दॅट की पप्पांची गाडी घ्यावी. पण पप्पांच्या गाडीने पण आम्हाला धोका दिला. थोडं 2 मिनटं चालल्यानंतर ती गाडी बंद पडली. मग काय, आमच्याकडे एकच ऑप्शन होतं, चालत जाणे. लंगडत छत्री घेऊन चालली. बिकॉज ऊन तर एवढं थमासाण ऊन होतं ना. पिकअप झाल्यानंतर डॉक्टर बोलला की भाई फ्रॅक्चर तर नाही आहे, पण संध्याकाळपर्यंत जर तुझा पाय ठीक झाला नाही तर झेरॉक्स काढावा लागेल. झेरॉक्स इन द सेन्स ऑफ एक्सरे. ठीक आहे, हा एक पाऊच मी जो गरम पाण्यामध्ये टाकून जो पायाला शेक घेतलाय आणि माझा पाय असा एवढा छान झाला आहे ना, तुम्हाला मी सांगू नाही शकत. त्याच्यानंतर एवढी गरमी होती. सो देन आय हॅव डिसाइडेड दॅट की बाई लिंबू सरबत इज अ सेवियर फॉर दिस गरमी. सो मी लिंबू सरबत पिला आणि त्याच्यानंतर मला समजलं की आता मला कॉलेजला जायचा वेळ आला. आणि दिस इज सो टफ यार, कारण की आज 3 वाजता जायला निघायचं होतं. आणि मी तुम्हाला सांगते, जशी मी रिक्षात बसली तसं मॅमचा मेसेज आला आणि मी निघाली होती. मॅमचा मेसेज आला की बाहेर द लेक्चर विल बी कंडक्ट ऑन 5 PM. तसं की 4 वाजता लेक्चर होतं, म्हणून मी 3 वाजता निघाली होती एवढ्या थडकत्या उन्हामध्ये. पण मॅमने जर असं बोललं तर डोक्यात नाही जाणार का, तुम्ही सांगा मला. पण मी विचार केला की आता बाई निघाले, आता मी जाते कॉलेजला, बघू जे काय होईल ते होईल.